नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत, हा आहे व्लॉग तो गावाला होती तेव्हाचा आहे. दोन्ही जॉईन करून व्लॉग आहेत, तर नक्की व्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका. तर हे गावाला आता चुलीवरती मस्त असं वांग्याचं भरीत बनवणार आहे. याला व्यवस्थित वांगी जी गावची आहेत ती शेतातली मस्त अशी टेस्टी वांगी आहेत, चवीला पण छान आहेत. तर आता या वांग्याला मी तेल लावून घेणार आहे व्यवस्थित, आणि जे लसणाच्या पाकळ्या आहेत सोललेल्या ते जे काप म्हणजे कट केलेत त्यात मी टाकून भाजायच्या आहेत. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि पुढे मी डिटेलमध्ये मला दाखवता नाही आलेलं आहे, कारण ट्रायपॉड वगैरे नव्हता म्हणून. तर हे कांदा मिरची वगैरे सगळं भाजून कट करून नंतर फक्त फोडणी द्यायचे जे आहे ते त्याचं साल वगैरे काढून. अशा प्रकारे मी बनवलेलं आहे वांग्याचं भरीत. खूप टेस्टी, आणि चुलीवरचं म्हटल्यावर ते अजून टेस्टी असं होतं. खूप मस्त असं झालेलं होतं. नंतर मग आम्ही गेलो शेतात गेलो तर शेवग्याच्या शेंगा दुसऱ्यांच्या होत्या रानात, त्या घेऊन आलो. खूप चवीला खूप छान होत्या या, म्हणून मग घेऊन आलो. आणि हे आहे शेत, पूर्ण सर्व शेत आहे मस्त असं. नंतर रिटर्न घरी आलो तर हे मांजरीला पिल्लं झाली होती. 15 दिवसानंतर रिटर्न आम्ही गेलो होतो तेव्हाचा. आधी नव्हते, त्याला डोळे उघडले नव्हते. तर मग हे आता कसं 15 दिवसानंतर गेल्यामुळे ह्यांनी कसे डोळे उघडलेत मांजरीने. तर खूप छान पिल्लं होती, मस्त सारखं चाव चाव चावचा आवाज येत होता. आणि अर्णवला ही खेळायला मजा येत होती. हे बघा किती छान सोबत झोपलेत, मस्त वाटत होते. आणि हा व्लॉग आहे, हे जे व्हिडिओ जॉईन केला आहे हे मुंबईमध्ये आले, कारण काल थोडंसं डोकं दुखत होतं त्यामुळे मी काही व्हिडिओ शूट नाही केला. आणि ट्रॅव्हल्समध्ये वगैरे बसलेला असा व्हिडिओ काही मी शूट केलेला नाही आहे. तर मी घरी आल्यावरती बघा हे किचन व्यवस्थित क्लीन असं होतं, काहीही कीटक वगैरे नव्हतं, कारण उन्हाळ्यात काळे मुंग वगैरे येतात त्यामुळे, आणि कॉक्रोच वगैरे पण असतात त्यामुळे. तर व्यवस्थित असं जसं आहे तर म्हणजे ठेवून गेलेली तसंच. आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की मी क्लीन वगैरे करूनच मग गावी गेलेली. तर मस्त आता मी स्टँड लावलेले आहेत. चहा आणि दूध करत आहे. दूध गरम करायला ठेवलेलं आहे. ते आधीचं 2 दिवसाचं होतं, तरीसुद्धा दूध खूप छान राहिले. फक्त स्टीलच्या टोपात जर मी दूध गरम केलं ना म्हणजे हे, तर खाली ते साय थोडंसं येऊन तडतड उडतं नंतर गरम करायला लावते. म्हणून मी आता चमच्याने ते ढवळते, म्हणजे खाली जे बबलसारखं होतं दुधाचं साचलेलं ते काढलं ना की मग ते असं गरम दूध केलं की तडतड असं उडत नाही दूध. म्हणून स्टीलच्या टोपात दूध हे 1 दिवस झाला तर नंतर मग ते पटकन उडतं, कारण दूध आता जास्त असलं की होतो प्रॉब्लेम तसा. तर मग मी ते थोडंसं दूध चमच्याने हलवत होती. ही एक टिपच आहे की चमच्याने हलवलेलं ती साय जी खाली चिकटलेली असते ती नीट काढली तर दूध उडत नाही स्टीलच्या टोपातलं. तर आता चहा वगैरे झालेला आहे. चहात म्हणजे शिजून झालेला आहे. आता त्यात दूध टाकून मस्त शिजून मस्त असं सकाळचा चहा घेते. चहा घेऊन मस्त अशी फ्रेशनेस वाटतो चहा घेतल्याने. तर हा आहे. आता परत मी काय करते, थोडंसं कंटाळा आलं आहे, लाईट जेवस वाटते, म्हणून मग म्हणजे राईस पुलाव बनवणार आहे. एक पुलाव म्हणजे व्हेज बिर्याणी तुम्ही म्हणून समजू शकता, पण व्हेज बिर्याणीच आहे ही, कारण ह्यात सोयाबीन हेल्दी आहे एकदम. सोयाबीन आहे, त्यात पनीर आहे, म्हणजे गाजर आहे, असे सगळं प्रोटीनवालं सर्व टाकलेलं आहे मी. आणि आता त्यात दही टाकून मिक्स केलेलं आहे मी. बघा तुम्ही, आधी थोडंसं टाकलेलं आहे, परत अजून थोडंसं दही टाकून सर्व व्यवस्थित असं म्हणजे एक म्हणतो ना मुरायला किंवा हे करायला, तसं मी ठेवते. एक 10-15 मिनटं ठेवलं तरी चालेल, कारण सोयाबीन मी ऑलरेडी हे करून उकडून वगैरे घेऊन ठेवलेले आहेत साईडला. पनीर आहे, गाजर आहे आणि सोयाबीन आहेत. यात बटाटा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे मी. मग यात काय केलं आहे, थोडंसं पावभाजी मसाला आणि आपलं जे हे असतो ना बिर्याणी मसाला असतो एव्हरेस्टचा, तो टाकलेला आहे आणि तो मिक्स करून साईडला ठेवणार आहे. मग ते थोडंसं मुरेपर्यंत आपल्या ज्या दुसऱ्या गोष्टी असतात त्या करायला आपल्याला सोप्या जातात, कारण हे पहिल्यांदा प्रोसेस केली की त्या दुसऱ्या प्रोसेस करेपर्यंत ही प्रोसेस जशी पाहिजे होती तशी होते म्हणजे याचा अर्थ. आता हे बघा एव्हरेस्टचं आहे ते टाकणार आहे. मॅग्नेशन व्हायला वेळ लागतो.
तर आता हे सर्व मिक्स करून घेते। आता ते साईडला ठेवलं। कांदा चिरून घेतले, 2 मोठे कांदे, कारण बिर्याणी म्हटलं की कांदे जास्त लागतात। बिर्याणी पुलाव वगैरे काही का असे ना, कांदे जास्त पाहिजे असतात, तेव्हा त्याची टेस्ट छान अशी येते। तेल पण टाकलेलं आहे, त्याच्यासोबत टमाटर टाकलेत आणि मीठ टाकून थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला। मी थोडीशी फास्टली सांगते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल या हेतूने, म्हणून। आता हे म्हणजे कांदा टोमॅटो भाजलेला आहे मीठ टाकून, त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकून त्यात सुद्धा एक 4 ते 5 टाकायच्यात। आपल्या तिखट वगैरे कसं खाता त्याच्या हिशोबाने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जे कोणते मसाले पाहिजेत ते टाकू शकता तुम्ही। मी मोहरी टाकलेली आहे, हळद टाकणार आहे त्यात, आणि नंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जो आहे तो एव्हरेस्टचा मसाला, जो आधी म्हणजे आपण जे सगळं बॅटर एक साईडला मिक्स करून ठेवलेला आहे त्यात जो टाकला आहे तोच मी टाकलेला आहे। एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला थोडासा टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेते। आणि नंतर मग जे हे आहे चांगलं मुरलेलं आहे, तर आता हे परत त्यात टाकून, कारण दही टाकल्यावरती व्यवस्थित पटकन मुरून जातं ते। आता हे सर्व एकजीव करून घेते। मुरायला ठेवलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यावरती जे म्हणजे एकजीव होतो, जे कांदा वगैरे हे आहे ते सर्व। आणि हे मी इथं तर 4 वाट्या तांदूळ भिजत घातलेला, मोठा तांदूळ आहे, लांबडा तांदूळ आहे, जसा बिर्याणीसाठी वगैरे लागतो ते। एक साईडला पाणीसुद्धा ठेवलेलं आहे, धुवून मी लगेच टाकलेलं आहे, काही भिजत वगैरे ठेवलेलं नाही आहे। धुतलं आणि मी व्यवस्थित चांगला 2 पाण्याने धुतलेलं आहे आणि लगेच मी कुकरमध्ये टाकलेलं आहे। आणि हे सर्व मिक्स करायचे। साईडला गरम पाणी केलेलं आहे। आता जेवढा तांदूळ आहे त्याच्यापेक्षा 1 वाटी जास्त पाणी टाकायचं आहे। आता काय झालेलं आहे की मी माझ्याकडे जे व्हेजिटेबल्स होते मी जास्त टाकलेले आहेत, तरी पण मी 4 वाट्याला 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे। जास्त टाकलं की चिकट होतो। कोथिंबीर टाकायची, जेवढं आपलं आता कसं मी गावावरून आली त्यामुळे माझ्याकडे जास्त असं कुठं मसाला वगैरे आता लगेच नव्हते, त्यामुळे मग मी नाही टाकलं। मग जेवढे होते तेवढ्यातच केलेलं आहे। कोथिंबीर टाकून सर्व मिक्स करायचं आहे, थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे आपल्याला, आणि चवीनुसार कुकर लावून कुकर हा 1 शिट्टी करून नंतर 1 मिनटं ठेवायचं आणि बंद करायचं आहे। आणि इथे मी रायता बनवलेला आहे। हे सर्व करून मस्त असा पुलाव खायला रेडी आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असंच खूप खूप सपोर्ट करत राहा। थँक्यू सो मच।